आमचा प्लॅन चालला आहे की लॅपटॉप घ्यायचा आहे आणि मी आत्ता जस्ट ऑफिसवरून सुटले आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत, 7:05 झालेत. तर आमचा प्लॅन झाला की चला लॅपटॉप घ्यायला जाऊ, कारण थोडं कामासाठी पण उपयोगी होईल आणि पर्सनल यूज करायला पण भेटेल. सो वी आर गोइंग टू बाय न्यू लॅपटॉप. सो लेट्स गो. ओके, तर मी आता मेट्रो स्टेशनपर्यंत चालत चालले. ऑफिसवरून एक 2-3 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरच आहे मेट्रो स्टेशन. आणि जाऊयात आता, बघूयात गर्दी आहे का, कारण की संध्याकाळी ऑफिस सुटल्याच्या नंतर मेट्रोमध्ये भरपूर गर्दी असते. सो लेट्स सी. ओके, सो मी आता थोडं रेडी झाले. नाव आय एम हेडिंग टुवर्ड्स मेट्रो स्टेशन. सो लेट्स गो. ओके, सो आता आम्ही मॉलमध्ये एंट्री केली आहे. मेट्रो स्टेशनच्या जस्ट बाहेरच हा मॉल आहे, बुर्जमान मॉल. बुर्जमान मेट्रो स्टेशनच्या बाहेरच आहे एकदम. तर आता मी जातोय शराब-डीजी किंवा ई-मॅक्स म्हणून एक स्टोअर आहे इलेक्ट्रॉनिक्ससाठी. तर आम्ही तिथून ट्राय करणार आहोत, बघूया काय होतं ते. आता आम्ही आलोय स्टोअर मध्ये, बघूयात. अजून आमचं काय मॉडेल वगैरे तर फिक्स नाही आहे, बघूयात काय कुठचा मॉडेल घेतोय काय ते. ओके, तो वी आर स्टील इन द स्टोअर. आणि HP आणि आसूसमध्ये तर खूप कन्फ्युजन होत होतं. तर मे बी चालला आहे मॅकबुक बाय करायचा, बिकॉज इट्स वन टाईम इन्व्हेस्टमेंट. तर मे बी नॉट, बघूया काय बाय करतोय ते. कारण आम्हाला जो पीस हवा होता तो इथे डिस्प्लेमध्ये नाही आहे. तर मे बी आम्ही फोटोज आणि अजून स्पेसिफिकेशन वगैरे बघून मग डिसाईड करतोय काय बाय करायचं आहे ते. ओके, तो आता आम्ही शॉपमधून बाहेर आलो होतो आणि थोडा विचार करतोय, कारण आमचा मॅकबुक बघायचा तर बिलकुल प्लॅन नव्हता. पण तिथे गेल्यावर HP जो आम्हाला मॉडेल हवा होता तो नाही भेटला आम्हाला. तर आम्ही मॅकबुक घ्यायचा विचार चाललाय. कुठला बघितलाय तो? M2 तो बघितलाय. लुक वाईज तर छान आहे, परफॉर्मन्स वाईज ॲपल आहे तर चांगला असेलच. So we are still thinking about it. Let's see. तिथे एकदा शराब-डीजी मध्ये पण बघून यायचं काय. दुसऱ्या एका स्टोअर मध्ये पण आम्ही एकदा चेक करून येतो. प्राइजेस मध्ये वगैरे काय मे बी डिफरन्स असेल किंवा काय प्रमोशन असेल तर थोडा काहीतरी डिस्काउंट भेटेल मे बी. तर आता आम्ही शराब-डीजी मध्ये बघतोय काय ते. तो 13 इंचेस होता की 14 इंचेस? And that one 3 years for 799. In this store is different. You can upgrade the stores here. Tell me how much this total you told me. That one I think you're not doing. ओके, सो एक जोक झालाय ॲक्च्युली. आम्ही मॅकबुकच बघायला आलो होतो दुसऱ्या शॉपमध्ये. इरोस म्हणून एक शॉप आहे इथे पण इलेक्ट्रॉनिक्सचा. तर शराब-डीजीमध्ये तर काही डील्स अवेलेबल नव्हत्या, तर वी केम टू इरोस. आणि इथे मॅकबुकवर तर डील आहेच, पण त्यासोबतच आम्हाला हुआवीमध्ये खूप चांगली डील मिळते आणि स्पेसिफिकेशन पण खूप छान आहेत त्या लॅपटॉपचे आणि परफॉर्मन्स वाईज पण खूप चांगला आहे. जो आम्हाला हवा आहे तो कलर अवेलेबल आहे, म्हणजे कलरचे पण भरपूर ऑप्शन्स आहेत. जो आम्हाला मॅकबुकचा बघायचा होता त्यामध्ये कलर ऑप्शन्स अवेलेबल नव्हते आणि ह्यामध्ये कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो वी आर थिंकिंग टू बाय दॅट नाव. स्टील वी आर थिंकिंग, अजून कन्फर्म नाही आहे. पण आमचा मॅकबुक घ्यायचा जे भूत होता तो तर आता उतरला आहे.
maybe we will go with Huawei. That is something we are concerned. And if you go with 3 years of warranty, Huawei Care, you are getting battery replacement. It's been around 1 hour आणि आम्ही अजून फक्त स्पेसिफिकेशन चेक करतोय. एवढा कन्फ्यूज आहे म्हणजे हा घेऊ की तो घेऊ झालाय, कारण की स्पेसिफिकेशन सगळ्याचे चांगले वाटत आहेत. कलर्स वगैरे पण सगळे अवेलेबल आहेत जे हवेत आम्हाला ते, आणि प्राइस रेंज सुद्धा चांगली मिळते. ऑफर पण चालू आहेत सध्या, तर आम्ही खूप कन्फ्यूज झालोय. कुठला मॅकबुक? Huawei. So we have decided we will go with Huawei, कारण आता कार्ड मधून जर आम्ही पेमेंट करतोय तर त्या कार्डला सुद्धा चांगली ऑफर भेटते. सो आणि Huaweiचा परफॉर्मन्स वाईज पण खूप चांगला आहे. ChatGPT तर असंच बोलतोय. आणि त्याचबरोबर आम्ही 3 इयर्सचा अँटीव्हायरस प्रोटेक्शन घेतलाय आणि लाईफ टाईम MS ऑफिस ते सुद्धा घेतलंय ॲड ऑन करून. बघूयात आम्हाला कितीमध्ये पडतंय ते. आम्ही जी बेस्ट डील भेटेल ती घेऊ. बघूया आता काय होतंय. अँटीव्हायरस प्रोटेक्शन मग ओके उद्या का? Rolling down the boulevard, sun hitting my shades. Oh yeah, riding low and slow. This vibe never fades. What's up? Palm trees dancing in the. ओ माय गॉड. आता मी जस्ट बिलिंग वगैरे केले, म्हणजे ऑलमोस्ट डन झालंय. आणि Huawei मेटबुक 14 हां तो वाला पीस घेतलाय, त्यामध्ये सिल्वर कलर. आणि आता जस्ट आम्ही प्रमोशन ऑफर्स वगैरे चेक करत होतो, तर त्यामध्ये आम्हाला एक ब्लूटूथ स्पीकर, इलेक्ट्रिकल एक क्लिनिंग किट आहे, आणि त्याचबरोबर एक पॉवर बँक आणि लॅपटॉप पॅक, एवढ्या सगळ्या फ्री गुडीज मिळाल्यात. आम्ही तर एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं सगळं भेटेल. अँड या दॅट्स अ गुड थिंग. आय होप लॅपटॉप पण चांगला असेल. अँड दिस इज मी स्टायलिंग माय हेअर टिल माय हजबंड फिनिशेस ऑल हिज बिलिंग वर्क. पण ते नाही जमलं आहे मला, तर मी त्या सेल्स पर्सनला बोलवलं आणि मग तिने मला स्टाईल करून दिले. आणि मला हा हेअर कर्लर आणि हेअर स्ट्रेटनर यामध्ये 2-3 सेटिंग आहेत. छान होता, डायसनसारखाच आहे हा पण. इट वॉज गुड. येस, आता आमचा परचेस इथे झाला आहे फिनिश. आता आम्ही जे फायनल डॉक्युमेंटेशन वगैरे आहे ते करतो आहे, फॉर्म वगैरे जे काय आहेत ते सिक्युरिटी पर्पजसाठी. आणि येस, वी आर गुड टू गो. अँड दिस इज वॉट वी गॉट विथ द लॅपटॉप. हा एक आहे ब्लूटूथ स्पीकर, दिस बॅग. यामध्ये 2 कलर अवेलेबल होते, एक पिंक आणि ब्लॅक, पण मी पिंकवाला घेतला. अँड दिस पॉवर बँक, आणि त्याचबरोबर हा वाला जो आहे हा लॅपटॉप आहे. हा थोड्या वेळात आम्ही करू अनबॉक्सिंग. आणि हा आहे अँटीव्हायरस, जो अप टू 3 डिव्हायसेससाठी चालेल. 1 इयर सबस्क्रिप्शन घेतलं आहे. आणि हा आहे क्लिनिंग किट. यामध्ये आपले जे काही इलेक्ट्रॉनिक्स असतात, कीबोर्ड वगैरे, ते सर्व क्लीन करायला सेटिंग्ज आहेत. दिस इज रिअली नाईस, दिस इज इंटरेस्टिंग. आम्ही कधी यूज नाही केलं हे वालं. आय एम एक्सायटेड टू यूज दिस वन. या
now they're packing our goodies. Okay, we are good to go. And yes, happy kid. फायनली कधीपासून आमचं चाललेलं लॅपटॉप घ्यायचा फायनली आता तो दिवस आला. एवढ्या मोठ्या डिस्कशन नंतर एवढे विचार चेंज केल्यानंतर त्यांनी फायनली हा लॅपटॉप घेतला आहे. आत्ता पण घ्यायला आलो होतो तरी HP, Asus, MacBook यामध्ये जाम कन्फ्युजन झालं होतं. आता फायनली आम्ही हा घेतला आहे. आता बघूया. अँड फायनली इट वॉज अ मुवमेंट जेव्हा आम्हाला आमचा बिलिंग वगैरे केल्यानंतर आमचा लॅपटॉप हातात भेटला आणि अनबॉक्सिंग इन शॉर्ट ती आम्हाला करायची होती. पण आय वॉज व्हेरी कन्फ्यूज कारण हा सेल्स पर्सन जो होता त्यांनीच स्वतःच बॉक्स ओपन करून म्हणजे अनबॉक्सिंग वगैरे करायला सुरुवात केली. आणि माझी रिॲक्शन तर तुम्ही बघू शकता. आणि मी फक्त बोलत होती त्यांना की आपला लॅपटॉप आहे मग तो का अनबॉक्स करतो आहे. आणि काय नाही 2 मिनटातच त्याने दिला आमच्या हातात तो. सो डोंट वरी. तर हा त्याचा फर्स्ट लुक होता आणि कलर खरंच अनएक्सपेक्टेड होता आमच्यासाठी कारण आम्ही थोडा वेगळा सिल्वर कलर एक्सपेक्ट केला होता आणि हा त्यापेक्षासुद्धा खूप सुंदर वाटत होता. सो वी वर व्हेरी हॅपी. आणि त्यानंतर तो थोडा आम्ही चार्जला वगैरे लावला आणि ऑन केला फायनली. आणि त्यानंतर आम्ही तिथे स्टोअरमध्ये बसून पूर्ण लॅपटॉपची सेटिंग वगैरे करून घेतली. जे काय अँटीव्हायरस वगैरे घेतलेलं आम्ही ते सगळं इन्स्टॉल केलं प्लस MS ऑफिस इन्स्टॉल केलं. अँड या दॅट्स इट. आता आम्ही जस्ट हा लॉग इन वगैरे केला आणि ओपन केला आणि ह्याचा लुक बघा किती छान आहे. आम्ही जो कलर एक्सपेक्ट केला होता ॲक्च्युली आम्ही सिल्वर कलर एक्सपेक्ट केला होता. वाव, जस्ट लुक ॲट द कलर अँड द डिझाईन ऑफ दिस लॅपटॉप. आम्ही जो कलर एक्सपेक्ट केला होता त्यापेक्षा थोडा वेगळा कलर आला आहे बट इट्स लुकिंग नाईस. कारण की आम्ही असा सिल्वरवाला हा वाला कलर एक्सपेक्ट केला होता पण ॲक्च्युअलमध्ये हा आहे. कुठला कलर आहे? ग्रे. ग्रे ना. इट्स लाईक मॅकबुक. असा सेम कलर मॅकबुकमध्ये पण अवेलेबल आहे. आणि लॅपटॉप ती लुक वाईज तर खूपच भारी वाटतं आहे. एकदम प्रीमियम लुक आला आहे आणि एकदम थिन आहे. आणि डिस्प्लेची पण थिकनेस चेक करा, एकदम थिन अशी आले आहे. आणि आता आम्ही जस्ट हा ओपन केला आहे आणि हा खूपच छान दिसतो आहे. म्हणजे आमच्या एक्सपेक्टेशनपेक्षा खूपच छान दिसतो आहे. फिंगरप्रिंट लावा आता. एव्हरी टाइम यू ओनली हॅव टू पुट युअर फिंगरप्रिंट नाऊ. टेक्नॉलॉजी. ओके. ओके, तर आता आमची शॉपिंग करून झालेली आहे. लॅपटॉप घेऊन झालेला आहे आणि आता आम्ही घरी जातो आहे. या मज्जा आली ॲक्च्युली कारण की आम्ही अगोदर लॅपटॉप बघितला होता तो कुठल्या स्टोअरमध्ये ईमॅक्समध्ये आणि तिथून आम्ही त्याला बोललो की 5 मिनटात आलो जरा आम्ही विचार करून येतो आहे. तो पण आम्हाला चांगली डील देत होता तसं पण आम्ही त्याला बोलून आलो की 5 मिनटात विचार करून येतो आणि युरोजमधून जाऊन दुसरा लॅपटॉप परचेस केला. इट वॉज नॉट गुड पण ठीक आहे. दॅट्स ओके. या सी यू गाईज इन माय नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.